सगळ्यांना सुप्रभात. 87 मी लोबा वसू गोसावी 87 परिवारमध्ये मी जॉईन होऊन गेले 15 दिवस झालेले आहे. जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वजन खूपच म्हणजे 161 किलो आहे. त्यामुळं आमचे फॅमिली डॉक्टर उमेश डॉक्टर सर त्यांनी बरेच वर्षे म्हणजे 3 वर्ष झाले मला पाठीमागे आले की हर्बलाईजचं औषध घ्या, हर्बलाईजचं औषध घ्या, वजन कमी करूया. आणि ते आमचे फॅमिली डॉक्टर आहे, आमच्या संग जवळजवळ 10 ते 12 वर्ष आहेत. त्यामुळं ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, ते गेले 3 वर्ष आमच्या मागे आहेत की तुम्ही औषध घ्या, वजन कमी करूया. तरी पण मी त्यांचं काय ऐकलं नव्हतं. तरी पण आता जरा जास्त वजन वाढल्यामुळे मी त्यांचं ऐकलेलं आहे आणि गेल्या 15 दिवसात मी जॉईन झालेलो आहे 87 परिवारामध्ये. गेल्या 15 दिवसात माझे 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि आम्ही गोसावी समाजाचं आहे आणि आम्ही गोसावी समाजाचे म्हणजे आम्ही फ्रूट सॅलेड असं काय खाणं म्हणजे आम्ही कधी खाल्लं नाही आणि आता मी ते खायला लागलेलो आहे. आणि चहा तर 2 वेळा पित होतो, आता एक वेळा म्हणजे कंप्लीट बंद केलेला आहे चहा पण. आणि क्रिकेटची एक आवड आहे म्हणून मी अजून पण खेळतोच आहे क्रिकेट. जाते क्रिकेट खेळायला अजून. लहू सर, रोजचा नाश्ता काय होता सांगा जरा. एकशे एकसष्ट नाश्ता किलो रोज वजन. सकाळी, हम्म. रोज सकाळी नाश्ता होता ते कंपल्सरी बंद केलेलं म्हणजे बंद आणि झालेलं काय आहे होता, असं किती समजा. खात होता ते सांगा की. नाश्ता सकाळी दुपारी संध्याकाळी नाश्ता म्हणजे बाहेरचं जेवण असं म्हणजे प्रत्येक हॉटेलचं ते पूर्ण बंद झालेलं आहे. आणि प्लस म्हणजे मी कुठं तर बाहेर गेलो तर म्हणजे गाडीवरूनच फिरायचो. आता जरा वॉकिंग करतोय, जरा चालतोय म्हणजे 1 किलो 1.5 किलोमीटर रोज आता वॉकिंग चालू आहे. हा. मी आठ घातलेली की वॉकिंग करणार नाही म्हणून, तरी पण मी आता स्वतः जातो नुसतं वॉकिंग वॉकिंगला. करणार नाही, नुसतं वॉकिंग करणार नाही म्हणून अट घातला नव्हता. दुसरी अट होती, मी काही तुमचं ऐकणार पण नाही. टॉपिक टॉपिक ऐकणार नाही हे पण हा. होतं, पण आता ऐकावं म्हणजे बरं रोज ऐकून जरा ऐकावं असं वाटायला पण लागलं. तुम्हाला मग मला सांगा, मला तर 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं मी काय वॉकिंग करणार नाही. हे बघा, यांचं वजन आहे 160 प्लस आणि यांनी मला अट घालतात, मी एक्सेप्ट. काय ऐकणार नाही तुमचं. मी काय वजन चालणार नाही. हे यांनी घातलं होतं. मी यांना सांगितलं होतं ओके, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही काय ऐकायला लागलाय आता? कोण तुम्हाला कंपल्शन केलं? नाही आता ऐकायला बरं वाटायला लागलं, जरा फ्रेशपणा पण अंगात वाटायला लागला म्हणजे. त्यामुळे आता ऐकणं जरा चांगलं वाटतं म्हणून ऐकायला लागलो रोज. ओके. आता सिरियसली करायला लागल्यात बरं का त्याने. सिरियसली करायला लागल्यात. आणि सगळ्यात विशेष काय तरी माहितीये पण त्यांचं? मॅडमांनी मी आठ घातली तेव्हा पण सांगितलं मॅडमांनी की नो प्रॉब्लेम, तुम्ही बघता औषध घ्या, आम्ही बघतो आम्ही काय करायचं आहे म्हणून. येस. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल काय, त्यांचं पोट जर तुम्ही बघितला, वजनात ते पोटच आहे. आणि हिने क्रिकेटचं बॉलिंग करतायत. अजून करतोय. क्रिकेट. आता परवाशी मॅच आहे, 26 तारखेला मॅच आहे आता वडगावला. कुठल्या टीम मध्ये नाही तुम्ही? वडगावमध्ये आपल्या रेल्वेची टीम आहे. रेंदाळच्या टीम मध्ये असताय. ओके. हा. होय. आणि हे करतायत. आणि लाटोडे सरांचे ना, किती इंजेक्शन घेत होता रोज? किती दिवसात दिवसात म्हणजे इंजेक्शन? 3 ते 4 दिवसात एक इंजेक्शन म्हणजे घ्यायला लागत होतं. त्यात मला धापचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला इंजेक्शन घेतल्याशिवाय म्हणजे झोपच लागत नव्हती. त्यामुळे आता जे औषध घेतल्यापासून तर 15 दिवसात फक्त एक इंजेक्शन घेतलेलं आहे. ते पण माझी चुकी झाली ती म्हणजे जरा मी प्रवास केलता 2 दिवस आणि त्यामध्ये एक वेळा नाश्ता केलता, त्या ह्याच्यामध्ये माझी चुकी झाली. त्यामुळे इंजेक्शन घ्यावं लागलं. इंजेक्शन कसलं घेतात माहितीये काय? स्टिरॉइडचं घेतात, द्यायला लागतंय त्यांना. आणि तरी पण क्रिकेट खेळतात. आणि बघा, स्टिरॉइड असं लगेच सुटत नाही, पण त्यांचं थांबलंय. त्यांनी 15 दिवसात स्वतःच बाहेर गेल्यात, खाल्ल्यात, प्रमाणापेक्षा जादा प्रवास केल्यात. आणि त्याच्यामुळे अंग दुखायला लागलं म्हणून परत त्यांना एक इंजेक्शन घेतल्यात. म्हणजे 15 दिवसात इंजेक्शन पण बंद झालं, स्टिरॉइड वालं बंद झालंय. म्हणजे केवढा मोठा त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. आणि सगळ्यात मेन, त्यांना मदत केल्या त्यांची आई बायको. सगळ्यांनी त्यांना मदत करायला लागल्यात म्हणून त्यांचा रिझल्ट यायला. आणि हे औषध नाही, हे अन्न आहे. हे अन्न एक बदलल्यामुळे यायला लागलाय. नाही, घरचे लोक सपोर्ट करायला लागलेत म्हणून हा रिझल्ट आहे. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करू. काहीतरी का असं आठवडे सरांनी प्रयत्न धन्यवाद. करून. ही तर माझ्यापाशी होते बरं काय. कव्वा त्यांच्या घरात जाऊन ते चालू करून देऊन, कारण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायला लावायचा होता.
कारण आता 87च एक आयडॉल व्यक्तिमत्व होणार आहे, 160+ आणि त्यांना 80 वर आणलं, तर 80 किलोचा वेट लॉस डॉक्टर लाटोडे आणि लहू सर दोघं मिळून करणार आहेत. चॅलेंज आहे त्यांना दोघांना, आणि म्हणून ते दोघं करणार आहे. काय व्यक्तिमत्व होईल माहितीये का लहू गोसावींचं, एकदम जबरदस्त. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण त्यांच्यासाठी. आणि आज आपण ऐकणार आहोत आजचा आपला टॉपिक, औषधांचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, एकच डिव्हाइस वर या. कारण का की आपलं लोक वेट करायला लागलेत, वेटिंग करून करून बाहेर पडायला लागलेत. त्यामुळं आपण सगळेजण घरात बरोबर. एकच डिव्हाइस यूज करा. आणि जोरदार क्लॅप करू आपण लक्ष्मण सर